निसर्ग जे प्रेम करतोय ते कुठली अपेक्षा नाही ठेवत आहे. सूर्य असं कधीच म्हणत नाहीये की ह्या माणसाला जन्म झाल्यापासून मी रोज प्रकाश देतोय, पण हा मला कधी थँक्यू पण नाही म्हणत. आकाशातून पडणारं पाणी, आकाशात जे काय पावसाच्या रूपानं वर्षातून ठरलेले 4 महिने कोसळतो, ह्याला जीवन देतो आणि हा मात्र ह्या पाण्याची फक्त घाण करतो. मला धन्यवाद द्यायचे दूर राहिले. फक्त घाण करण्यासाठी हा पाणी वापरतो. शरीराची, वस्तूंची, घराची मैल काढण्यासाठी हा माझा वापर करतो. पाणी फक्त निसर्ग देणं जाणतो, अपेक्षा नाही ठेवत आहे. ही जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या एकाही महाभूतानं असं कधीच म्हटलं नाहीये की मी एवढं यांच्यासाठी करतोय, मानव जातीसाठी एवढं करतोय, प्राण्यांसाठी एवढं करतोय, झाडांसाठी एवढं करतोय, पशुपक्ष्यांसाठी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, यू नेम इट, मी या सगळ्यांसाठी एवढं करतोय. अँड इन रिटर्न व्हॉट एम आय गेटिंग? नॉट इवन अ वर्ड ऑफ थँक्स. इट डझंट एक्सपेक्ट. आज आम्ही इकॉलॉजीच्या विषयीचा आमचा अवेअरनेस वाढलेला आहे, वाढला पाहिजे. वी हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट अवर इकॉलॉजी वगैरे मोठमोठ्या गोष्टी बोलतोय. जागतिक परिषदा होत आहेत, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडचा जो महत्वाचा मेसेज आहे तो बरेच वेळा आम्ही विसरतोय. आम्ही इकॉलॉजी विषयी कॉन्शियस झालो का? गरजेपोटी हो. जेव्हा लक्षात आलं की पृथ्वीवरच्या मानवांना स्किनचे प्रॉब्लेम जास्त व्हायला लागलेत, तेव्हा असा शास्त्रज्ञांना शोध लागला की वरच्या ओझोनचा थर कमी झालाय, तिथे त्याला कुठेतरी होल पडत आहे वातावरणाला, ज्याच्यामुळे प्रकाशाचे जे त्रास देणारा जो काही पार्ट आहे ते रेडिएशन म्हणून मानव जातीला त्रास देत आहे. जेव्हा आम्हाला काहीतरी त्रास व्हायला लागला तेव्हा तो त्रास दूर करण्यासाठी म्हणून आम्ही कॉन्शियस झालो, परंतु त्याच्या पलीकडचा काहीतरी विचार आहे जो करणं आवश्यक आहे. आम्हाला फक्त त्रास होतोय म्हणून आम्ही इकॉलॉजी नाही जपत आहोत. तर ह्या निसर्गाकडनं हा आम्हाला अखंड मेसेज आहे की अपेक्षा न ठेवता फक्त देत राहा, प्रेम करत राहा. हा मेसेज आम्ही मूलभूत विसरलो या स्पर्धेच्या युगामध्ये. कारण स्पर्धेच्या युगामध्ये फक्त हिशोब लोकांना माहिती झालेत. मी 8 तास काम केलंय, त्याचे रिन्युमरेशन मला एवढं मिळालं पाहिजे, मी एवढं दिलंय, इन रिटर्न मला एवढं मिळालं पाहिजे. हा लेनदेनचा हिशोब दुर्दैवाने इथपर्यंत गेलाय की मी प्रेम केलं तर मला ताबडतोब प्रेम तुझ्याकडनं मिळालंच पाहिजे. ते जर मिळत नसेल तर प्रेम तर जाऊ दे, आय हेट यू, या लेवलला मनुष्य बोलायला लागला. तिथून खऱ्या अर्थानं मानव जातीचा ऱ्हास सुरू झाला. कारण निसर्गाकडनं मिळणाऱ्या ह्या मूलभूत मेसेजला आम्ही विसरलोय. वी टॉक ऑफ इकॉलॉजी. Yes, we have to be conscious about ecology, but the reason should be much more divine and the higher. Because the basic fundamentals, the rules of the nature we have forgotten, and that is unconditional love, nirapeksha prem.